तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या बऱ्याच महिन्यापासून 1-1.5 महिन्यापासून कमेंट्स येत होत्या की राहुल इतका बारीक का. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आजचा वार सोमवार आणि मी फराळ वगैरे केला. त्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरली. लाडू करण्याचं काम आमचं अजून चालूच आहे. आणि खूप साऱ्या ताईंनी राहुलसाठी कमेंट्स केलेल्या होत्या की राहुल खूप बारीक झाला आहे, तर इतका बारीक तो चांगला दिसत नाही. मी पण त्याला बोलून बोलून थकली की इतका बारीक होऊ नको, थोडंसं खातपीत जा, पण तो काही ऐकत नाही. तसं तर त्याचा डाएट त्याचं खाणं पिणं खूप महाग आहे, म्हणजे खूप महागड्या वस्तू आणतो तो. प्रोडक्ट पण बरेच वापरतो खाण्यापिण्यामध्ये, प्रोटीन वगैरे. तर तो आता तुम्हाला सांगेल तो काय करतोय नेमकं, कारण खूप साऱ्या त्यांच्या कमेंट्स येत आहे. तर माझे आई वडील मावशी बहिणी त्यासुद्धा बोलत होत्या त्याला की इतका बारीक होऊ नको तू, खूप म्हणजे खूपच बारीक झालेला आहे तो. तर चला त्याच्याशी बोलू आता. राहुल कुठे रे? आज तर डायरेक्ट एवढ्या उन्हाळ्याचं गरमीचं स्वेटर अरे काढते. चला आता राहुल बोलेल तुमच्याशी. तर तो नेमकं काय करतोय, घरातला इकडचा तिकडचा पसारा इग्नोर करा, कारण आमचं काम चालू आहे मसाल्यांचं, त्यामुळे खूप पसारा दिसत असेल तुम्हाला. काय अरे सर्व मावशी ताई बोलताय की तू खूप खूप बारीक झाला आहे आणि इतका बारीक तू चांगला दिसत नाही. तुझी मागे थोडीशी बॉडी तब्येत होती तर तू छान दिसत होता. आता तू खूप बारीक दिसतोय, विकनेसपणा आलेला आहे, असं वाटतं की तू आजारी आहे. याला विकनेसपणा नाही बोलत, याला फिट राहणं म्हणता. आता आधीची जी तब्येत होती ना त्याच्यात फॅट जास्त होतं, बॉडीमध्ये चरबी जास्त होती माझ्या, म्हणून ते पैलवानसारखं वाटत होतं. तर उलट त्याच्यापेक्षा आता जास्त फिट आहे मी. आणि त्याची म्हणजे आता इन केस मला इथून जर रनिंग करत जायचं नाही 1 किलोमीटर, तर 1 किलोमीटर समजा करून कंटिन्यू त्या बॉडीवर जर मला रनिंग करायची असली ना तर माझा श्वास भरून येईल एवढं मला हे. आणि आता मी कंटिन्यू म्हणजे 3-4 किलोमीटर सुद्धा कंटिन्यू पळू शकतो. हे फिट झाले. तर एवढं आपल्या बॉडीमध्ये एवढ्या फॅटची काही गरज नाही राहत. तर जेवढं पाहिजे बॉडीमध्ये फॅट ना तेवढंच आहे माझं. आणि बॉडीमध्ये मसल्स असले पाहिजे, जे इन शॉर्ट आहे ना. आता माझी हाईट जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतं येते, पण मी आता फिट आहे ते. आणि विषय असं आहे का, हे कपडे माझे मोठे आहे. आता मला ते साईज जास्त असल्यामुळे ना ते ना XXL वाले ना कपडे आता छोटे होता. पहिले तू मोठे होता 3XXL वापरायचा, XXL होता, आता XLच लागतं. आणि माझं नेमकी हाईटीमुळे कसं आहे, मला XL लागत आहे, पण XLला हाईट मला माझी हाईट जास्त असल्यामुळे XL मला थोडा शॉर्ट पडतो. पण माझ्यासाठी XL बरोबर आहे या बॉडीसाठी. आणि आता ते XXL वाले कपडे आहे ना ते मला आहे ना मोठे होऊ राहिले असे. बॉडी फॅट गेलेले आहे आणि उलट ते चांगली गोष्ट आहे असं. आणि कपड्यांनी असं वाटतं बिना शर्टाचं. आणि सगळ्यात मेन हे पोट, म्हणजे पोटात चरबी असली पाहिजे, पण पोट आहे ना एक फिट बॉडी म्हणजे ना छातीचं आहे ना पुढं आपलं पोट नाही आलं पाहिजे, याला फिट बॉडी म्हणतात. मग आता सेम तसंच आहे माझं. आणि आपला राहुल दादा स्वतःच्या हाताने सर्व काही बनवतो, मोजून घेतो. असं वाटत असेल का मी ना कमी खातो म्हणून कमी बारीक झाला, असं काही नाही. भरपूर खातो, दिवसातून 4 वेळा 100% खातो मी, आणि जास्तच खातो. पण मग ज्या खाण्यातून आपल्याला ज्या गोष्टी भेटल्या पाहिजे ना, तर आपण कसं तेलकट वगैरे खातो तर ते तेलाचं आहे ना फॅट मध्ये रूपांतर होतं. तेल तर दिवसभरातून फक्त पोहे खायचा चमचा आहे ना एवढंच तेल वापरतो. जेवढं बॉडीला गरज आहे तेवढीच 1 चमचा फक्त. ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी आपण बॉडीमध्ये टाकतो. मग बॉडी काय करते का, त्या ज्या गोष्टीची गरज आहे ते घेऊन टाकते. ज्या गोष्टीची गरज नाही ना त्याला चरबीचे रूपांतर मध्ये ठेवते. आता मी जाडं पण काबर झालो होतो, तू रोज रील बनवायची तर ते रेसिपी होती तेलकट वगैरे जे असेल ते, त्याने मी जाडं झालो होतो. तर आता राहुल दादा सर्वांना त्याची फिट बॉडी दाखवेल. तर हे बघा बारीक झालं असतं बायसेप दाखव ना. मोठा नसतं बायसेप. आणि बायसेप मोठा झालेला आहे. आणि हे बघा पोट बघा, ते 6 ॲप दिसत आहे का, त्याची
त्याची काही गरज नाही मला आता. एवढं आहे, एवढं बाद झालं. ही फिट बॉडी असते, बाकी काही नाही याच्यात. वजन माझं 80 किलो आहे. 80. दाखव ना ते करून, ते नाही का ऍप्स वगैरे, ते नाही का तू हात करतो तसं कर ना. ह्या शोल्डरचे मसल हे हा बायसेप असतो, हा ट्रायसेप असतो. म्हणजे याची ग्रोथ असते चांगली माझ्या आता, म्हणजे माझ्या खाण्यानुसार. आणि मसल कुठं कुठं असतात, ह्या बायसेपला इथं मसल असतात, इथं ट्रायसेप असतो. हा ट्रायसेपचा मसल्स आहे. हे शोल्डर आहे, शोल्डरचे मसल्स असतात. ही चेस्ट आहे, माझी चेस्टला मसल्स असतात, इथं असतात. इथं मसल्स नसतात, हे म्हणजे असतात ॲप्सचे मसल्स असतात, पण ते मोठे नसतात. ते असे एवढे ग्रो नाही होती, त्याच्यामुळे पोट आपलं बारीक असतं. याच्यावर जे चरबी काढली, चरबी आहे मला जेवढी पाहिजे तेवढी आहे हेल्दी बॉडीसाठी. पाठी मागून दाखव. बॅकला असा व्ही आकार आलेला आहे. ही फिट बॉडी असते. आणि अजून याच्यापेक्षा बारीक नाही व्हायचं ना. बारीक आहे, याच्यापेक्षा बारीक नाही व्हायचं. एवढी याच्यापेक्षा उलट आहे ना, वाढेल माझी बॉडी, म्हणजे मोठी होईल, पण त्याच्यात चरबी नाही वाढणार. ते मसल्स वाढतील आतमध्ये, आणि ते चांगले असतात आपल्या बॉडीसाठी. आता बाई हे शर्टामुळे तसं वाटतं, बारीक नाही एवढं नाही. शर्टामुळे असं वाटतं. थोडेसे शर्ट आहे ना सैले ढगळ. आता कसं असतं माहिती आहे का, जसं पैसे कमवणं अवघड असतं आणि उडवणं सोपं असतं ना, तसं मसल्स कमवणं आहे ना अवघड असतं. आणि काय म्हणता, हे चरबी असते ना, चरबी ज्या गोष्टी आपल्या काही कामाच्या नसतात, ज्या फालतू गोष्टी असतात ना, त्या लगेच आपल्याला मिळतात. तर मग चरबी पण कशी लगेच आपण बॉडीमध्ये घेऊ शकतो, हे तेलकट वगैरे खाऊन वगैरे, अनहेल्दी खाऊन. तू आता सध्या काय काय खातो सांग. नाही, सकाळ म्हणजे चिकन, अंडे, पनीर, अजून एवढंच खातो मी. ओट्स वगैरे खातो सकाळी, ते लवकर बनतात ना त्याच्यामध्ये. आणि फक्त त्याच्यात आहे ना न्यूट्रिशन असतात. आता अंड्यामधून किती विटॅमिन्स भेटतात आपल्याला, मग ते त्याच्यात आपल्या ज्या म्हणजे माणसाच्या बॉडीला जे पाहिजे ना ते हे घेतो मी. आणि विषय असा आहे का, जर जे आत्ता माझं एज आहे ना, म्हणजे माझं आता 24 एज आहे, तर ह्या एजमध्येच मी जर व्यायाम केला ना, जे व्यायाम केला, बॉडी चांगली ठेवली ना, तर पुढच्या जेव्हा म्हातारा व्हायची वेळ येईल ना, तेव्हा मी स्ट्रॉंग राहील. असं जर हे एज गेल्यानंतर व्यायाम करून काय फायदा नाही. तो एवढा बॉडी एवढे हे नाही करत, त्याला रिस्पॉन्स नाही देत. आत्ता बॉडी रिस्पॉन्स देते, तर आत्ता करून घ्यायचं. आणि असं काही नाही का आत्ता केल्यानंतर बंद करायचं, हे कंटिन्यू चालू ठेवायचं. आणि भारी वाटतं उलट अशी फिट बॉडी, आळस नाही मेन गोष्ट. आणि जर बॉडी चरबी वगैरे असले, आपल्याला असा पडेल असला ना, उठूशीच वाटत नाही, एक ठिकाणी पडूशी वाटतं. अरे आता तू बघितलं असेल, जे लोक जास्त जाडे असताना जेवण खाता वगैरे काहीच नाही, एक ठिकाणी पडून राहतात. मग आपल्याला म्हणजे आपण विचार करतो, पण आपली बॉडी पण एक सेपरेट असते. आता इन केस बॉडीला जर हालचालच दिली नाही, तर बॉडीला ते पार्ट्स काही कामाचे नसतं. म्हणजे बॉडीची जेवढी आपण हालचाल करू ना, तेवढं चांगलं. असं एक ठिकाणी आपण कशी गाडी जर आपली चालूच नाही, कधी वापरलीच नाही, तर ती गंजून जाते ना, तर बॉडीचं पण असं असतं. जर वापरली म्हणजे आपण नीट आता वॉकिंग वगैरे करणं एकदम बेस्ट आहे. मग बॉडीला समजतं नाही ह्या गोष्टीची गरज आहे, मग बॉडी त्या अजून चांगल्या करते. असं नाही तर आता म्हातारपणामध्ये पाय दुखतात, हे हात दुखतात, हे असे प्रॉब्लेम. बरं चला. राहुल फ्रूट पण खातो, दूध पितो भरपूर. किती व्यायाम केला त्याचा काहीच फायदा नाही, जेव्हा आपण चांगल्या गोष्टी खात नाही. चांगल्या गोष्टी खाल्ल्या तर बॉडी ॲब्झॉर्ब करते, मग त्या व्यायामाचा इफेक्ट पडतो. फक्त खाऊन इफेक्ट पडतो, पण व्यायाम करून खाल्लं तर अजून इफेक्ट पडतो. तर आता तुम्हाला सर्व ताईंना समजलं असेल, राहुल बारीक नाही झालेला, तो स्वतःची बॉडी फिट करतोय आणि त्याला त्याच्यात आवड आहे, इंटरेस्ट आहे आणि सर्व खातो पितो तो. असं काही नाही की घरचं पण खातो मी, एक टाइम घरचं खातो, बाकी भाजी पोळी पण खात असतो कधी कधी. आणि फक्त बाहेरचं खाणं टाळतो, तेलकट तुपकट गोड असं जास्त तो खात नाही. आणि दूध वगैरे फ्रूट रोज खातो, फळं जास्त खातो, फ्रूट जास्त खातो, सर्वच फ्रूट खातो. तर हेल्दी डाएट घेतो तो, असं म्हणते मी. तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येत होत्या बऱ्याच महिन्यापासून, 1-1.5 महिन्यापासून कमेंट्स येत होत्या की राहुल इतका बारीक का. तुझ्या वयाच्या ज्या समजा हिरो हिरोईन वगैरे ते कसे दिसते आणि तू कशी दिसते,
तर असं काही नाही का त्यांच्याकडे पैसा जास्त आहे, किती पैसा आला तर आपण शरीर विकत घेऊ शकतो का? तर मग ते त्या गोष्टी खात्या तशा ज्या न्यूट्रिशन म्हणजे भेटताना सांगतात त्या गोष्टी खात्या, त्याच्यामुळे ते जशा थोड्या तरुण दिसतात. सर्व खाण्यापिण्यावर राहतं आपलं. in case एखादं- आपण जसा आहार घेऊ, जसा आहार विहार असतो आपला, तशी आपली बॉडी असते. आता इन केस एखादं फळ आहे ते जेव्हा ते पिकायला म्हणजे सुरुवात होती ना, त्यावेळेस आपण त्याला इन केस काही न्यूट्रिशन वगैरे दिले, खत वगैरे टाकलं त्या झाडाला, तर ते फळ तेव्हा चांगलं लवकर नाही सडत नाही का, म्हणजे खराब होत. एकदा ते सोडून गेल्यानंतर त्याला किती काही करा ते काही होत होत नाही. नाही. अशी आपलं बॉडी सोबत पण असंच आहे. आपण म्हणजे मेन या स्टेजमध्ये आपण आपल्या बॉडीला आहे ना ज्या गोष्टी दिल्या ना, तर आता आधीचे लोक कसे होते, असं वाटत असेल खूप जणांना का आधीचे जे लोक आहे, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जे त्यांच्यात खूप ताकद होती वगैरे, असं तसं ते तर काही प्रोटीन वगैरे काही घेत नव्हते. घ्यायचे ते प्रोटीन, पण ते कशातून घ्यायचे? दुधातून घ्यायचे, पनीरमधून घ्यायचे, दह्यातून घ्यायचे. त्या गोष्टी एकदम शुद्ध भेटायच्या त्यांच्या काळामध्ये. आणि आता आपल्याकडे भेसळ असते. आणि आपण त्या गोष्टी रोज खाऊ पण शकत नाही, एवढ्या महाग असतात. त्यांच्या वेळेस त्यांच्या काळात आहे ना, आपण 200 ग्रॅम खातो, ते 500 600 ग्राम जास्त खायचे. ते प्रोटीनची क्वांटिटी पण त्यांना जास्त होती. असं चला, तर आज तुम्हाला सर्व काही डाएट वगैरे कळालं असेल, तर चला, इतकं तर आपण रोजसारखं नाही करू शकत, पण ज्या पण तरुण पिढीला, तरुण मुलींना स्वतःचं शरीर फिट ठेवता येईल त्यांनी नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करा. 6-1 महिन्यानंतर मी आता बारीक दिसतोय, 6-1 महिन्यानंतर थोडा चांगला दिसतोय, थोडंसं अजून थोडंसं कसं आहे माहिती काय, जे आपले मसल्स असतात ना ते डेव्हलप करायला वेळ लागतो.